नमस्कार मित्रांनो. हा जो आलेला रोड आहे तो चाफळकडून आलेला रोड आहे आणि हा वरती जाणारा सडावाघापूरकडे आहे. आणि इथं हा जो बोर्ड आहे इथून डाव्या हाताला इथे एक बोर्ड आहे. या बोर्डपासून सरळ आपण वरती गेलो की अद्भुत ठिकाणावरती आपण जाणार आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगरामध्ये हिरव्यागार जंगलाच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात दडलेलं एक अद्भुत ठिकाण, जिथे प्रत्येक पाऊल शांततेचा अनुभव देतं, प्रत्येक क्षण मनाला नवचैतन्य देतो. आज आपण भेट देणार आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रसिद्ध रामघळ या निसर्गरम्य स्थळाला. तर चला मित्रांनो, मग बघा, वरून पाहिल्यावर हिरवेगार डोंगर, खोलदऱ्या, हिरवाईनं नटलेला परिसर, एखाद्या चित्रकारानं रंगवलेलं चित्र असतंय ना तसा वाटतं. आणि ही धुकं दिसतंय ना, चादर पांघरून बसल्यासारखं वाटतं. आता आपण सगळे तिथं जाणार आहोत. तिथला अनुभव तुम्हाला आता बघायला भेटणार आहे. अशा प्रकारे तिथं वातावरण आहे, वळणदार रस्ते, छान धुकं. हे मला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारं दिसतं. इथं वरती आल्यानंतर वरून दिसणारा नजारा खूप सुंदर आहे. इथं तुम्हाला वाहन पार्क करण्यासाठी खूप मोठी जागा आहे. बरीच पर्यटक इथं येऊन जातात. आता हे आमचे मित्रमंडळी आहे, एन्जॉय करतायत आणि या धुक्याचा आनंद घेतायत. तुम्हीही आल्यानंतर असाच आनंद घ्या. बघा, सर्वप्रथम इथं महाराजांचं दर्शन घेऊन आपण हळूहळू खाली आता उतरायला सुरुवात करणार आहे. एकदम तीव्र उतार आहे, परंतु व्यवस्थित खाली उतरलं तर कसलाच धोका नाही. सगळे मंडळी आमच्या आता खाली निघालेले, मीही निघालो. आणि आता खाली उतरताना काही वेळातच समोर उभा राहतो सह्याद्रीचा भव्य कातळ आणि त्याच्या कुशीत निर्माण झालेली ही नैसर्गिक घळ म्हणजेच रामघळ. उंच कड्यावरून बघितलं तर आपल्या मनाला आनंद देणारं हे दृश्य आपण आता इथं पाहतोय. हळूहळू सगळे खाली निघालोय. सगळेजण म्हणतात की तुम्ही पण या सीनमध्ये. आणि मी आता सगळ्यांना सीनमध्ये घेऊन मी पुढं चालतो. आलो बघा, पुढे मी येतोय आणि आमचे मित्रमंडळी सगळे पाठीमागे आहेत. आता मी त्यांना बोलवणार आहे. सगळेजण थांबले पाठीमागे. अरे या बाबांनो, या, चला. मित्रांनो, रामघळ हे केवळ निसर्गरम्य ठिकाण नाही, तर श्रद्धा आणि इतिहास याचाही साक्षीदार मानले जाते. स्थानिक परंपरेनुसार समर्थ रामदास स्वामींनी या परिसरात काही काळ ध्यान आणि साधना केली होती. आजही अनेक भाविक या स्थळाकडे अत्यंत श्रद्धेने पाहतात. असं वातावरण झालेलं आहे ना, आणि सगळी लोक इथं आलेले आहेत. आता आपण सह्याद्रीच्या विशाल कातळामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली ही घळ पाहताना निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला पाहावयास मिळतो. हे पहा, आतमध्ये आल्यानंतर असं वातावरण आहे. अंधार जाणवतो आतमध्ये गेल्यानंतर. बघा, आमचे मित्र तर आता इथं तपस्येलाच बसले. थोडंसं भीतीदायक, पण अनुभव खूप छान आहे. बघा, इथे तुम्हाला छोटी वटवाघळू सुद्धा दिसतील. हे जे आहेत ही वटवाघळाची पिल्लं आहेत आणि असे उजेड पाहता इकडे तिकडे पळत आहेत ते. आता हे सगळं तुम्हाला मी दाखवतोय आणि हे दाखवून आता आपण बाहेर जाऊया. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला हे
कसलं चित्र दिसतंय बघा तुम्ही. बाहेर आल्यानंतर हवेत पसरलेले धुके खूप छान अनुभव देते. आता आपण पाहणार आहोत वरची जी गुहा आहे त्याच्यामध्ये एक छोटं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये अशा छोट्या मूर्त्या पण आहेत. त्याच्यानंतर इकडे वेगळाच अनुभव देणारं हे रामगड हे जे ठिकाण आहे ते खूप छान आहे. एकावर एक अशा गुहा तयार झालेल्या आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर शहरातील गोंगाट, धावपळ आणि ताणतणाव आपण काही क्षणासाठी विसरून जातो. एवढा छान वातावरण इथलं आहे आणि हा अनुभव मनाला नवचैतन्य देऊन जातो. आणि त्यातली त्यात तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर तुमच्यासाठी हे जे ठिकाण आहे ते खूप म्हणजे स्वर्गच असेल असं आहे. आणि खूप छान चांगल्या प्रकारे इथं फोटोशूट होऊ शकतं. हे ठिकाण कराडपासून एवढ्या जवळ आहे हे मला पण माहीत नव्हतं. आमचे मित्र दीपक पाटील यांनी आम्हाला या ठिकाणी येण्याचा आग्रह केला आणि आम्ही आल्यानंतर हे जे दृश्य आहे हे बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटून जातं. मित्रांनो, सह्याद्रीमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजूनही प्रसिद्धी झोकत आलेली नाही. रामगड हे त्यापैकी एक रत्न आहे. इथं आल्यानंतर जाणवते की निसर्गाचा खरा आनंद महागड्या रिसॉर्टमध्ये नाही तर अशा शांत आणि निर्मळ ठिकाणी. जर तुम्ही सातारा जिल्हा फिरायला येत असाल तर तुमच्या यादीमध्ये रामगडचा नक्की समावेश करा. हा प्रवास तुम्हाला सुंदर दृश्यच नाही तर आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणी देऊन. आजचा आमचा हा रामगड प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे आपण व्हिडिओ टाकत राहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुढच्या एका नव्या रोमांचक प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि हा कसा वाटला हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. हा कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.